लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठण येथे गोदावरी प्रकट दिन उत्साहात साजरा। सन 2027 मधील कुंभमेळ्यातील शाही स्नान साजरे करण्यासाठी नियोजन करण्यात येणार। दक्षिण काशीतील पैठण येथील गोदावरी नदी ही हृदयस्थान तथा मुख्य स्थान म्हणून ओळखली जाते। भगवान ब्रह्मदेव, भगवान रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण आदी देवदेवतांनी, ऋषी मुनींनी पवित्र गोदावरी स्नान केल्याने या गोदावरीचे आगळे वेगळे महत्त्व भाविकात आहे। तीर्थयात्रा करून आल्यावर गोदावरी स्नान करूनच घरी परतल्याची परंपरा आहे। तसेच चुकून पापकृत्य झाल्यास गोदावरी स्नान करून त्यातून मुक्ती मिळते अशी लोकभावना असल्यामुळे पैठणच्या गोदावरीत नियमित स्नानासाठी लोक येतात। गोमातेच्या गायीच्या हत्येतून पापमुक्त होण्यासाठी गौतम ऋषींच्या तपातून, भगवान शंकराच्या जटातून, त्र्यंबकेश्वरातून गंगा गोदावरी भूप्रदेशावर माघ शुद्ध दशमी शुभ पर्वावर अवतरली। या गोदावरी मातेचा प्रकट दिन दिनांक 7 शुक्रवारी कृष्ण कमल तीर्थावर भक्तिमय वातावरणात दैनिक गोदावरी तथा विनेकरी भक्त मंडळाच्या वतीनं साजरा करण्यात आला। यावेळी गोदावरीचे जलपूजन हरिभाऊ भुकेले व ज्ञानोबा मुंढे यांच्या हस्ते झालं व पुरोहित विजयकुमार जोशी यांच्या मंत्रघोषात करण्यात आले। यावेळी गोदावरी महात्म्यावर बंडेराव जोशी व दिनेश पारिक यांचे प्रवचन झाले। भक्तांनी गोदावरीवर पुष्पवृष्टी करून महाआरतीने उत्सवाची सांगता झाली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व श्री बाबासाहेब डोळस, विश्वनाथ गायकवाड, बप्पासाहेब वाघ, केतन देव, सुरेश आंबाडे, दगडू नजन, गणपत जाधव, गणेश खराडकर, सावळाराम लोहकरे, रामनाम बोबडे, बालाजी थोरात, जगन्नाथ शिंदे, सुनील जगताप, परमेश्वर मुंढे, सुदर्शन रुपनर आदींनी परिश्रम घेतलं। गोदावरी माता की जय, गोदावरी माता की जय, गोदावरी माता की जय, महाराज की जय, महाराज की जय, गोदावरी माता की जय, गोदावरी माता की जय, संतन का महाराज की जय, गोदावरी माता की जय, गोदावरी माता की जय, गोदावरी माता की जय, गोदावरी माता की जय। भाविक आणि आमचे परमस्नेही दिनेश पारिक महाराज हे गेल्या 40 वर्षापासून गोदावरी प्रगट दिन आणि ज्ञानेश्वरांनी रेडा बोलावला हे कार्यक्रम करतात। आजचा हा दिवस असा आहे की आज ही गोदावरी माता स्त्रियेच्या रूपानं नाथ भागवत ऐकायला नाथाच्या मंदिरामध्ये दररोज यायची। इतकी सुंदर स्त्री रोज येते हे पाहून काही लोकांचा हा विषय कुचेष्टेचा बनला होता आणि म्हणून आजच्या दिवशी नाथाला स्त्रीच्या रूपामध्ये या गोदामाईनं भेट दिली आणि नाथांना प्रत्यक्ष भेट दिल्यामुळे हा प्रगट दिन दिनेश पारिक महाराज साजरा करतात। नाथाला गोदावरीनं भेट दिली म्हणून गोदावरीचा विजय असो, गोदावरीचा विजय असो। आजचा दिवस आमचे पारिक महाराज आपण सर्वांनी साजरा केला, या सर्वांचे अभिनंदन करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसूळ।